तर जय साईनाथ मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. जे चॅनलचं नाव आहे नुसती मजा. आज आपण परत एकदा कुठेतरी नवीन ठिकाणी फिरायला चाललेलो आहोत, नवीन मस्ती मजा आणि धमाल करायला. तर आपण चाललोय आज माथेरानला. 2 दिवसाची ट्रिप आहे. आज जाणार, 1 दिवस राहणार आणि नंतर येणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फायनली बॅग भरायला सुरुवात केलेली आहे. हा एक नवीन शर्ट आहे जो दिवाळीला घेतलेला. हा एक शर्ट आहे जो भाऊबीजला भेटला आहे सोनवदीकडून. ही एक पॅन्ट आहे. हा टॉवेल, एक परफ्यूम, एक ब्रश आणि एक टूथपेस्ट. एवढाच सामान आहे कारण की 2 दिवसच राहणार आहे. जास्त काही कपडे घेतलेले आहेत. आता निघतो बॅग भरून. ट्रेनला टाइम आहे. आरामात जाऊ आपण, घाई नाही करायची. तर घाम येतो, मला माहिती आहे, विचित्र घाम येतो, अतिशय घनिष्ठ घाम येतो. म्हणून वासवाला सेंट घेतला. गाइस आता आपण फायनली निघालेलो आहे. मम्मी बाय बाय करते. बाय बाय. आता आपण जाऊ इथून स्टेशनला, कारण की CST वरून ट्रेन सुटलेली आहे. भाई चांगला दिसतोय आजचा लुक. मस्त बुटं घातली. ही बुटं खराब होणार कन्फर्म. फायनली पोहोचलो आता स्टेशनला. तिकीट काढली, ऑनलाईन करू बोली, कॅश दिली. फायनली नेरळ स्टेशनला उतरलेलो आहे आणि हे डॉन लोक आपल्याला भेटलेले आहेत. आणि काही लोकांनी ट्रेन सोडली. सोनाताई, साक्षीताई आणि कृतिकाची मम्मी. भाई ट्रेन सोडली त्यांनी. सिरियसली नाही, पहिल्यांदा नाही बनवते. आणि हा तेच चढले नाहीत. आणि मी कधीच्या काही ट्रॅव्हल करणारा चढलोय आणि मला समजत नाही. तर गाईस मी ट्रेन मध्ये चढलो. एका साईडला उभा आहे. हिचा कॉल, सोनाताईचा कॉल. अरे ट्रेन बघ, दुसरी ट्रेन बघ. ही मला कॉल करते. अरे ते लोक चढले. अरे म्हटलं करू काय मी गर्दीत. फोन काढतोय, खिशात टाकतोय. फोन काढतोय, या छोट्यावाल्या बॅगेत टाकतोय. हा खरं तुम्ही येडे 10 वेळा फोन लावताय मला. चल मेदूवडा खालो. चावते बघ. चाव 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 चाव. क्लोजअप. बिग बाईट नाही. आता ते कॅमेरा बंद झाल्यावर येईल ना. आता इथून आम्ही टॅक्सी करतोय. जरा टॅक्सी करून पुढे जाऊ. आपली पब्लिक पार्टी चालते आणि दादा टॅक्सी जवळ घेऊन जातो आपल्याला. फायनली आपण पोहोचलेलो आहे माथेरानला. गाईस रिक्षाच्या लाईनीत आम्ही उभे. आता वाजलेत, हे किती वाजलेत? अरे वाजले किती आहेत? आता काय करू, 12 वाजलेत आणि 1:30ला रिक्षा येणार आहेत सगळ्या. कंटाळा आला. अरे 2 किलोमीटर आहे, आपण चालत जाऊ. पण अर्धे लोक आमच्या पार्टी आहेत म्हणून थांबावं लागतंय. कंटाळा आलाय. काय रिक्षाची वाट बघता बघता आमची पाठची माणसं पण आली आणि आता आम्ही निघालोय चालत. रिक्षा गेली तेल लावत. आता आम्ही जाणार चालत. हे सोनाताई, ट्रेन पकडता येत असताना हिने ट्रेन सोडली. सांगते मला. गाईस व्ह्यू बघा. आम्ही इकडे चालतोय आणि या साईडला व्ह्यू चालू आहे. व्ह्यू जरा बडबड कमी कर. हा खरंच यार कंटाळा आलाय चालून. कसं वाटतं आता चालून? नाही, बरं वाटतंय. नाही ट्रेक झालाय. ट्रेक फिरायला नाही आलो, ट्रेकिंगला आलोय. हा आराध्या आणि काका एकटा येणार होता. हा काका हिच्यावर बिल फाडतोय, ही काकावर बिल फाडते. हा की तुमच्यामुळे झालं, तुमच्यामुळे. आता पोचलोय. हे गडी काका होते, म्हणजे कुलीवाले काका. बाई त्यांनी आणलं एवढा डोंगर, एवढा हे करून. बॅगा आमच्या 2 बॅगा घेताना नाकेनं आलेले. गाईस फायनली ट्रेन आलेली आहे. म्हणजे आम्ही जिथे मगाशी उभे होतो रिक्षासाठी त्या लाईनच्या इथे, तिथून आली ट्रेन. कडक ट्रेन आहे ही, कडक आहे. पण ही जाम स्लो चालते यार, जाम स्लो चालते. संपली बाय ट्रेन, संपली. एवढीशी ट्रेन आहे ही. फायनली रूम भेटला आणि या दोघी झोपून गेल्या. मी फोटो काढत होतो या आरशामध्ये. मिरर शूटिंग.
आता रूम बघू, मला कुठले रूम भेटते. तर रूममध्ये तर सगळे आराम करत होते. आता काका आणि मी, राकेश दादा आणि विजय काका आम्ही चाललो आहे जेवण बघायला. तर काकाने दुर्बीण पण घेतली बाहेर. दुर्बीण कडक आहे ही, एक नंबर दुर्बीण आहे, मोठी आहे. नंतर दाखवतो मी व्हिडिओमध्ये. कृतिका वगैरे सगळे वर गेलेत. वर म्हणजे दुसऱ्या रूममध्ये, इथे वर नाही, अपोजिट साईडला वर. तर बघू आता आपण जेवायला जाऊ, थोडंसं जेवू आणि नंतर मग फिरायला जाऊ. आता मी आठवण काढली आणि परत आल्या सगळ्या. वरच्यांना खाली घेऊन आलो आम्ही. हा का? आता ते इथे या. मग आम्ही कुठे राहणार? तू आहे ना रात्री लोकांना येतात. हा हा मी येतोय. मी चढलो छोट्या इंजिन मध्ये. ही आहे छोटी इंजिन. इंजिनचा लुक बघा, इथून ड्रायव्हर बघतो आणि इकडून सगळं मॅनेजमेंट होतं. इथं ब्रेक सिस्टीम वगैरे आहे. आम्ही जेवायला आलोय, पावभाजी मागवली आणि बाकी सगळे खात आहेत खाली. आम्ही तिघं स्पेशली पावभाजी खातोय. पावभाजी आली आहे. यांचा पावना जामच छोटा आहे, म्हणजे माझा अंगठा पण पावापेक्षा मोठा आहे. या दोघे खात आहेत, आजी खात आहेत. राकेशदा बडबड करतोय. जेवण वगैरे सगळं झालंय. तर आता आम्ही फिरतोय जरा, 1-2 पॉइंट करून येऊ आता जरा. ग्रामदैवत जाणार, आधीकडे जाणार, पण हा रोड संपेल तेव्हा. इकडे काय काय आहे? चला चला कुठेतरी चला बाबांनो. मंदिरला आता जायचं की नंतर? हो का माकड? गाईस माकड बघा, हा बघा. हे गाईस माकड बघ भाई, जवळ मी एकदम. कुठे जायचं? डोंगरातून पाणी आलंय आणि इथं पूर्ण भरलाय. पूर्ण एक व्ह्यू आहे, पूर्ण व्ह्यू आहे. समोर बघा भाई. कॅमेरामधून एवढं चांगलं नसेल दिसत भाई. रिअल डोल्यामध्ये काय दिसतंय गाईस. हा कलावंती दुर्ग आहे. एवढा पूर्ण, जेवढा प्लेन प्लॅटिव्ह दिसतोय तुम्हाला, तो पूर्ण कलावंती दुर्ग आहे. गाईस हा बघा, इथे वर मंदिर आहे आणि हे मी आता तुम्हाला दुर्बीण मधून दाखवतोय. हे बघा इकडे हा जो मंदिर दिसतोय तुम्हाला, हा जो मंदिर, तो मंदिर एवढ्या लांब आहे. तिकडे मंदिर. कॉमेडीचा विषय ना, एवढ्या लांबचं दिसतोय तुम्हाला. काय इथे गणपती दिसतोय का तुम्हाला? हो का? हा गणपती इकडे बघा, नीट बघा. हा गणपती दिसत असेल. सुंदर ठिकाणी आलोय आम्ही. हे बघा, जे आम्ही मगाशी त्या पॉइंट वरून इकडून आतून बघितले ना, तेच इकडून दिसतंय. हा बघा, तोच किल्ला आहे तो मगासचा. चला आता इकडे खाली जाऊन बघू काय. काढले जरा 2-3 फोटो मस्तपैकी, 1-2. आता घरी जाणार, म्हणजे रूमवर जाणार आता आम्ही डायरेक्ट. तर रूमवर गेल्यावर भेटू आता डायरेक्ट. गाईस आम्ही फायनली रूमवर आलोय आणि जाम दमलोय. एवढे दमलोय ना भाई, कंटाळा आलाय. तर परत कुठेतरी बाहेर जायचा विचार चालू आहे, पण बस झालं, मला कंटाळा आलाय आणि मी आता झोपणार आहे. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. कुदी जबरदस्त पॉइंट आहे. हा, लॉर्ड पॉइंट आहे. लॉर्ड त्याला लॉर्ड पॉइंटला कुदिंग पॉइंट बोलतात आम्ही. देव पॉइंट बोलला असता तर ठीक आहे रे. लॉर्ड देव मॅच होते. कुदिंग आणि पुदिंग काय पॉइंट? कुदिंग मतलब कोकणी भाषा. कुदिंग हो. मतलब उडी मार. हो. हे हा थोडा पाण्याचा आवाज येतो त्या डॅमच्या इथून. अरे तो डॅम पे डॅम सही आहे. दिसत डॅम. नाही हा नाही. भाई इथून दुर्बीण पॉइंट आहे.
हे हा ते दुर्बीन माझ्याकडे आहे. इज्जत